नमस्कार मंडळीनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आशू हा शाळेच्या बाहेर आलेला असतो आणि आशूला बघताच आता सगळी पाना गँग आशूकडे धाव घेतात. प्रेमाने माझ्या आता आशूला मिठी मारतो आणि तेवढ्यात आता पाना गँग म्हणते की जिजू पण तू इथे कस काय. तेव्हा आता आशू म्हणतो मी ना माझ्याला भेटायला आलोय. तर माझ्या म्हणतो हो तू मलाच भेटायला आलाय. आणि त्यानंतर आता पाठीमागून आता मिया चाचा आणि शीलाताई सगळेजण आता राखीसोबत इथे येतात आणि सगळेजण आता शिवाला म्हणतात की हे बघ शिवा, आज तू काय बोललीस आणि खरोखर तू सगळ्यांच्या पाठीमागे उभी राहिलीस. आमचा सगळ्यांचा आता यापुढे तुला सपोर्ट असेल. आणि शीलाताई म्हणते की या अगोदर माझा नवरा ना मला फक्त माझ्याकडे कामवाली बाई म्हणून बघत होता, पण तू एवढं भारी बोललीस ना शिवा, खरंच आता ना आम्हाला पटलंय. तर आता लगेचच आशू म्हणतो की तुम्हाला पटलंय ना आणि तुमच्या मनासारखं झालं ना तर मग झालं. आणि लगेच आता शिवा म्हणते की पण आशू हे जे काही झालं ना ते फक्त तुझ्यामुळेच. तेव्हा आता आशू म्हणतो की अगं शिवा मी काय केलंय. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की अरे हो, मी ना यांची तुम्हाला ओळखच नाही करून दिली. हे आशुतोष देसाई हा माझा नवरा. आणि लगेच आता आणि त्यानंतर लगेच आता शिवा त्यांची ओळख करून देऊ लागते. पण तेवढ्यात ते म्हणतात की मी नामदेवराव जाधव. आणि आता राजेश हातात हात देत म्हणतो की मी राजेश कपूर. आणि तेवढ्यात आता प्रशांत म्हणतो की मी प्रशांत जगताप. आता आशू सगळ्यांना हात देऊन आता सगळ्यांची ओळख करून घेतो. आणि तेवढ्यात आता शीलाताई म्हणते की मी शीलाबर का. आणि तेवढ्यात पाठीमागून शांता काकू येऊ लागते. तर लगेच आता शिवा म्हणते की अरे शांता काकू या ना. आणि लगेच आता शांता काकू समोर येतात आणि आशूला हात जोडतात. आशूला म्हणतात की तुमची बायको अगदी गुणी आहे. आशू आता खुश होतो. आणि आता शिवा म्हणते की सगळ्यांनी आम्ही ठरवलं आहे आता सरांना मदत करायची, तुम्हीसुद्धा आम्हाला मदत करताल का. तेव्हा आता शांता काकू आणि सगळेजण शिवाला मदतीसाठी तयार होतात. शिवा म्हणते की बरं आता आपण उद्या ठरवूयात कशी मदत करायची तर. आणि आता आपण निघूयात. सगळेजण एकमेकांना भेटतात. आणि इकडे आता पटकन आता आशू हा शिवाला घेऊन एका रिसॉर्टवर आलेला असतो. आणि दीपमाळांच्या उजेडात गाडी उभी करताच आता आशू प्रेमाने शिवाला बाहेर घेतो. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की अरे आशू घरचे वाट बघतील. तेव्हा आता आशू म्हणतो की त्याची काळजी करू नकोस आणि तुला इथे कसं वाटतंय. शिवा आता आजूबाजूला बघते. शिवाला आता तो निसर्गरम्य परिसर खूप आवडलेला असतो. आणि पटकन आता आशू त्याच्या गाडीची डिक्की आता उघडतो आणि त्यामध्ये 2 लाकडी खुर्च्या बाहेर काढतो आणि समोरच एक टेबल ठेवून त्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवतो. शिवा ते सगळं बघते. आशूने आता शिवाला डोळे बंद करायचं सांगितलेलं असतं आणि आशू आता लाकडे खाली ठेवून लाकडे पेटवतो. आणि पटकन आता शिवाचा हात धरून आशू आता शिवाला खाली बसवतो. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की डोळे उघड शिवा. आणि शिवा आता समोर ते सगळं सुंदर दृश्य बघून खूप खुश होते. इकडे तिकडे बघत आता शिवा म्हणते आशू पण तू हे सगळं कसं केलं. तेव्हा आता आशू म्हणतो की हे सगळं करण्यामागचं कारण एकच आहे, म्हणजे ज्या वेळेस मी ऑफिसमध्ये असतो त्यावेळेस तू शाळेत असते, तू शाळेत असते त्यावेळेस मी ऑफिसमध्ये असतो. आपल्याला ना एकमेकांबरोबर वेळच भेटत नाही. आणि आता आशू खुश होऊन म्हणतो की शिवा तू हसतेच म्हणजे तुलासुद्धा आवडलं तर हे. तेव्हा आता शिवा म्हणते की मला तर आवडलंच. रात्रीची वेळ आहे, तू बरोबर आहे आणि एवढं सुंदर समोर दृश्य आहे. आणि आशू म्हणतो की आता तू मला सांग तुझा दिवस कसा गेला. आणि आशू म्हणतो की मित्रांनी तर आता तुला पाठिंबा दिलाय तर तुला कसं वाटतंय शिवा. शिवा म्हणते मला ना आज एकदम छान वाटतंय आशू. आणि लगेच आता शिवा म्हणते की मी आता पक्क ठरवलंय सगळ्यांची मदत घेऊन मी सरांना न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच. आणि त्यानंतर आता शिवा आशूकडे बघत म्हणते की पण आशू तू एवढा खुश का आज. तर आता आशू म्हणतो की मी ना आज खूप खुश आहे कारण आज मी तुझ्यासारखा वागलो. आणि लगेच आता शिवा म्हणते की म्हणजे नेमकं काय झालं आशू. तर आशू घडलेली सर्व हकीकत आता शिवाला सांगतो. शिवा ते ऐकून म्हणते म्हणजे तू पार्टीला गेला नाहीस आज. तेव्हा आता आशू म्हणतो नाही, भाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी हा निर्णय घेतला. आणि आशूने आता कॉफी पण आणलेली असते. तर शिवा म्हणते कॉफी पण आणली. तर आशू म्हणतो मग काय. आणि लगेच आता कॉफी 2 कपामध्ये टाकत आशूने आता भन्नाट प्रोग्राम केलेला असतो. आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत शिवा आणि आशू आता कॉफी पितात आणि गप्पा मारू लागतात. आणि त्यानंतर आता झाडाला झोका बांधून प्रेमाने आशू आणि शिवा त्या झोपाळ्यावरती एकमेकांच्या मिठीत झोपतात आणि दोघांनाही खूप आनंद झालेला असतो.
आणि इकडे आता भाऊ आणि सीताई आशू आणि शिवा येण्याची वाट बघत बसलेले असतात. सीताई म्हणते की आशू तर येईलच, पण तुम्ही लेकीची चिंता करताय ना. आणि तेवढ्यात आता कीर्ती ही त्यांच्या शेजारून जाऊ लागते आणि सीताईचे बोलणे चोरून ऐकू लागते. आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात लेकीची काळजी तर वाटणारच. सीताई म्हणते की आपण ना सुहासला ओळखू शकलो नाही, आपलीसुद्धा चूक आहे. आणि कीर्ती आता त्यांचं बोलणं ऐकू लागते. आणि इकडे आता भाऊ म्हणतात की हे बघ सीता, अजून कीर्तीचं एवढं वय झालेलं नाही आहे आणि आता त्या सुहासला आपण घरात घेणार नाही आहे, तेव्हा आपण दुसरा विचार करायला काय हरकत आहे. तर कीर्ती आता भाऊंचं ते बोलणं ऐकते आणि लगेच आता सीताई म्हणते की म्हणजे तुम्ही कीर्तीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय का. सीताईकडे बघत आता भाऊ म्हणतात की तुला पटतंय काही. कीर्तीला आता धक्का बसतो. भाऊ म्हणतात की कीर्ती एकटी थोडंच असं आयुष्य काढणार आहे का, आणि तुला काय वाटतंय, काय हरकत आहे दुसऱ्या लग्नाला. आणि सीताई म्हणते की आपण तिच्याशी बोलायला हवं. भाऊ म्हणतात एकदा तिच्याशी तू बोलवून बघ. तेव्हा आता कीर्तीला धक्का बसतो आणि कीर्ती विचार करते की आता काय करू मी. आणि इकडे आता चंदन हा डचकल्यागत घरी येतो. तेवढ्यात माझी आजी चंदनला बघते आणि म्हणते की अरे चंदन थांब, मी तुला जेवायला वाढते. तेव्हा चंदन म्हणतो नाही आजी, मी झोपायला जात होतो, तुम्हीसुद्धा झोपा. तर माझी आजी म्हणते काय झालं चंदन. तेव्हा आता चंदन म्हणतो की माझी भूकच मेल्यागत झाली. माझी आजी म्हणते गॅरेजवर काय झालं का. चंदन म्हणतो नाही गॅरेजवर ठीक आहे. माझी आजी म्हणते की मग खाऊन आलासुद्धा म्हणतोयस. आणि चंदन आता काहीही न बोलता आतमध्ये झोपायला निघून जातो. माझी आजी विचार करते की नाराज तर झालाय, नक्कीच त्या दिव्याने काहीतरी केलं असणार. इकडे आता कीर्ती एकटीच विचार करत बसते. कीर्ती म्हणते की अरे तुम्ही तुमचा निर्णय घेता, मला कोण विचारणार. आणि आमच्या दोघांना काही प्रॉब्लेम नाही आहे, सुहासला आणि मला, आणि यांचं काय चाललंय. आणि इकडे आता सुहास एका ठिकाणी हॉटेलवर आलेला असतो आणि लगेच तो आता वेटरला सोडा मागतो आणि पटकन एक अनोळखी माणूस आता सुहासच्या एकदम शेजारी चिटकून बसतो. सुहास त्याला म्हणतो की दुसरीकडे जागा नाही का बसायला. तो माणूस आता उठून बाजूला जातो. आणि इकडे आता कीर्ती सुहासला फोन लावते आणि कीर्तीचे एवढे सारे मिस कॉल आलेले बघून आता लगेच इकडे सुहास म्हणतो की अगं एवढे मिस कॉल का केलेस. तेव्हा आता कीर्ती म्हणते मूर्ख माणसा, तू बस तिकडे व्यवस्थित खात पीत. आणि लगेच आता सुहास म्हणतो की काही बोलू नकोस, तू तिकडे बंगल्यात मस्त मजा करत बसते, इथे बघतोय मी काही खायचं आहे की काय. आणि आता लगेच सुहास म्हणतो बोल ना काय झालं. कीर्ती म्हणते काय नाही झालं ते विचार. आणि आता कीर्ती म्हणते की तू बस तिथे खात आणि भाऊ आणि सीताई माझं दुसरं लग्न करायला निघालेत. तेव्हा आता सुहास म्हणतो काय, अगं तुझा नवरा जिवंत आहे आणि असं कसं होईल. तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुला तर ते घरात घेणारच नाही म्हणालेत आणि माझं दुसरं लग्न करायला निघालेत. आता सुहासला धक्का बसतो. ती म्हणते की प्लीज सुहास काहीतरी कर. तेव्हा आता सुहास म्हणतो की तुला मी म्हटलं होतं माझ्याबरोबर चल म्हणून, पण तुला तर ते घर सोडायचं नव्हतं. आणि सुहास म्हणतो बरं ठीक आहे चल, करतो मी काहीतरी, मला वाटतंय ना त्या घरात आल्याशिवाय आता काही ठीक होणार नाही. कीर्ती म्हणते काहीही कर सुहास. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी देसाईंच्या घरात सगळेजण आवरून पुन्हा नाश्ता करत असतात. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात अरे आशू तुला ऑफिसला नाही जायचं का आज. तेव्हा लगेचच उर्मिला म्हणते की आज घरात मन रमतंय वाटतं. आणि लगेच आशू म्हणतो की तसं नाही आहे, जायचं आहे पण जरा उशिरा जायचं आहे. आणि म्हटलं बसूया सगळ्यांसोबत आता नाश्ता करूयात. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते सगळ्यांसोबत का बायकोसोबत. तेव्हा लगेचच सीताई हसते. तर भाऊ म्हणतात की कीर्ती कसं आहे ना, बायकोसोबत आणि कुणाच्या तरी सोबतीला एकमेकांच्या असायला हवं. कीर्तीला आता पुन्हा धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की चला माझं आवरलंय, मी सुद्धा निघते. तर आशू म्हणतो चला मग मीही निघतो. आणि तेवढ्यात उर्मिला शिवाला थांबवत म्हणते की शिवा तुला वेळ आहे का गं, मला जरा तो बोलायचं होतं. तेव्हा आता शिवा म्हणते की ठीक आहे आशू तू जा. इकडे आता माई आजी एक आयडिया करते. माई आजीने आता सायनल सरला आणि आता डिप्परला घरी बोलावलेलं असतं. प्रेमाने चहा बनवून त्यांना माई आजी बिस्किटही देते आणि म्हणतात मेल्यांनो सांगा ना आता खरं, गॅरेजवर चंदनचं काही भांडण वगैरे झालं आहे का. तेव्हा आता शपथ घेत डिप्पर आणि सायनल सर म्हणतो की काहीच नाही झालं. माई आजी म्हणते की मग उगाच त्याचा चेहरा पडलाय काय. आणि लगेच आता दिव्याचं काहीतरी झालंय का माई आजी विचारताच आता डिप्पर म्हणतो की तिला तर चंदन भावसुद्धा देत नाही. तेव्हा आता मग माई आजी म्हणते की काय झालं ते तरी शोधून काढा. आणि लगेच आता डिप्पर म्हणतो की काल ना बॅटरी म्हणत होता त्या चंदन आणि अर्चनामध्ये वाद झाला म्हणून. आणि लगेच आता माई आजी म्हणते काय.
आणि लगेच माई आजी म्हणते कसला वाद, तर डिप्पर म्हणतो ते काही माहिती नाही पण नक्की काहीतरी झालंय. आणि तेवढ्यात आता चंदन तिथे येतो आणि आता डिप्परला बघून म्हणतो की काय झालं, तुम्ही इथे कसा. तर माई आजी म्हणते की त्याचं काय आहे ना चंदन, शिवाला एक निरोप द्यायचा होता म्हणून ते आलीत. आणि लगेच आता चंदन म्हणतो कसला निरोप. माई आजी म्हणते तुला काय करायचं आहे, कसला निरोप, कुणाला द्यायचा आहे, काय का द्यायचा आहे, रात्री तू जेवला नाहीस ना, थांब आता मी तुला फरसाण घेऊन येते असे म्हणत आता माई आजी जाते. आणि त्यानंतर इकडे आता माई आजी आतमध्ये जाताच आता चंदन डिप्परला विचारतो काय रे काय चाललंय. डिप्पर म्हणतो कुठं काय, आम्ही फक्त खायला आलोय भाऊ. आणि त्यानंतर आता चंदन लगेचच म्हणतो की चला आवरा लवकर, गॅरेज उघडायचं आहे. इकडे आता उर्मिला ही शिवाला बाजूला घेते. तेव्हा आता शिवा म्हणते काय झालं उर्मिला काकू, तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. उर्मिला म्हणते की टेन्शन तर येणारच, थोडी काळजी वाटते. म्हणजे रॉकी ना त्याने एक्झाममध्ये तो पास झाला आणि तेही चांगल्या मार्काने, उद्या त्याचा इंटरव्ह्यू आहे. पण लगेच आता शिवा म्हणते की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये रॉकी पास होईल की नाही याची काळजी वाटते ना. तर उर्मिला म्हणते हो. तेव्हा आता शिवा म्हणते की त्याची नका तुम्ही एवढी काळजी करू, कारण लहानपणापासून मी रॉकीला ओळखते उर्मिला काकू. उर्मिला म्हणते तसं झालं तर चांगलंच होईल, पण तुझ्या काकांना ना खरंच काळजी वाटते याची. तेव्हा आता शिवा म्हणते की काकू जे आहे ना मनातलं ते सगळं बोल, म्हणजे तुझं मन मोकळं होईल. आणि लगेच आता उर्मिला म्हणते शिवा कीर्तीचं काय झालं बघितलं ना तू, आणि सुरुवातीला आम्हाला सुहास खूप चांगला वाटला होता आणि आम्ही पारखूनच त्याला जावई बनवलं होतं. आणि उर्मिला म्हणते की रॉकी तसा नाहीये, पण आपली मुलगी द्यायची म्हणजे काळजी वाटणारच ना ग शिवा, म्हणजे रॉकी संपदाचं आयुष्यभर संपदाला तो सांभाळू शकेल ना, अशी काळजी करत आता उर्मिला बोलते. तेव्हा आता शिवा म्हणते की रॉकी कसा आहे ना ते मला माहिती, तो अगोदर स्वतः सेट होईल आणि मग कीर्तीसोबत लग्न करील, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि लगेच आता उर्मिला म्हणते तसं असेल तर मी त्यांच्याशी बोलेन. तर शिवा आता निघून जाते. आणि आता रॉकी आणि संपदाचे आयुष्य एकमेकासोबत घालवण्यासाठी शिवानी उर्मिलाला खूप मोठे सत्य सांगितलेले असते. आणि रॉकी खूप चांगला जबाबदार मुलगा आहे हे देखील आता शिवानी समजून सांगितलेलं असतं. आणि इकडे आता भाऊ कीर्तीचं दुसरं लग्न करायला निघालेले असतात. तर तिकडे आता दिव्याने अर्चनाला चंदनसोबत बोलण्यासाठी आता नकार दिलेला असतो. तर आता माई आजी ही चंदन आणि अर्चनाला पुन्हा कशी एकत्र आणणार, आणि इकडे आता शिवा ही आता रॉकी आणि संपदाचं कसं लग्न लावणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.